ताराया दुःख दूर साराया उद्धराया ताराया दुःख दूर साराया कैवारिया जना लाभला बाळ जन्मला तो भीम जन्मला बाळ जन्मला तो भीम जन्मला वालियाला दीनंता असा दीन सोन्याचा वाली आला दीनंता घरोघरी दीप लागला बाळ जन्मला तो भीम जन्मला बाळ जन्मला तो भीम जन्मला जीवनी फुलली सारी धरणी मानवाच्या जीवनी दुबळा समाज जागला बाळ जन्मला तो भीम जन्मला बाळ जन्मला तो भीम जन्मला
हर्षदारे दिलराज भारताचा तो आज, हर्षदारे दिलराज भारताचा तो आज, शिरताज खरा शोभला. बाळ जन्मला तो भीम जन्मला, बाळ जन्मला तो भीम जन्मला. उद्धराया ताराया दुःख दूर साराया, उद्धराया ताराया दुःख दूर साराया, कैवारिया जना लाभला. बाळ जन्मला तो भीम जन्मला, बाळ जन्मला तो भीम जन्मला. हाँ चलो आ जाओ बच्चों. चलो 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 आगे जाने दो गाड़ी को.
गरज होती सध्या. दादा थोड़ी पार्टी है दादा. गाड़ी वाले का थामो थोड़ी थोड़ी पूरे बहुत लंबी लाइन है. बंद कर दो गाड़ी. बंद कर दो. बंद करो. लंबा है सफर. हाँ लंबा है सफर.
माझे सविनय जयंती. आपण गेले 2 दिवसापासून 13 ते 14 तारखेला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती करीत आहोत. त्या अनुषंगाने आपण इथे विविध स्पर्धा घेतल्या होत्या. त्यामधल्या काही स्पर्धा झाल्या आणि गीत स्पर्धा म्हणून एक राहिली होती. आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ज्यांना माहिती नव्हतं किंवा मेसेज पोहोचला नव्हता त्यांनी सुद्धा इथे नाव ऍड केलेली आहे त्यांची. तर त्यांची स्पर्धा घेण्यात येईल आणि ज्यांची स्पर्धा झालेली आहे त्यांना बक्षीस वितरण देण्यात होईल. तर मी सर्वप्रथम भीमाची आठवण कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी हटणार नाही. भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांची उपकार कधी फिटणार नाही, उपकार कधी फिटणार नाही. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे थांबलेल्या माझ्या मैत्रिणींनो, माझे नाव जीविका जगतपाल खैरे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर ज्ञानाचे तेजस्वी सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी अनेक पदव्या संपादित केल्या. शिकाऊ, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे. एवढा बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय भारत. धन्यवाद. पोपटराव कांबळे साहेब यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे गीत सादर करा. सदंड भीमा टाकलीस धाड, ठोकला सदंड भीमा टाकलीस धाड. जिंकेले नाशिक मुखेड अन महाड, जिंकेले नाशिक मुखेड अन महाड. रामचंद्र राजा अयोध्येचा नाशिकात, रामचंद्र राजा अयोध्येचा नाशिकात. घेत नव्हते माणसाला आपल्या मंदिरात, माणुसकीची तूच त्यांना शिकविलीस जाण. जिंकेले नाशिक मुखेड अन महाड. जातीयता माजलेली होती ते भारी, जातीयता माजलेली होती ते भारी. घातलास गावतीच्या नेमका जिवारी. मुखेडात मोडलेस, मुखेडात मोडलेस तिचे हाडन हाड. जिंकेले नाशिक मुखेड अन महाड. निसर्गाची देणगी या धरणीवरी पाणी, निसर्गाची देणगी या धरणीवरी पाणी. तेही माणसास पिऊ देत नव्हते कोणी, तेही माणसास पिऊ देत नव्हते कोणी. महाडात लाजविले असले ते बिहाड. जिंकेले नाशिक मुखेड अन महाड. लक्ष्मणावानी भाऊ भाऊ बाबळ्यांना, लक्ष्मण केदारांचं गीत आहे. लक्ष्मणावानी भाऊ भाऊ बाबळ्यांना ऐत्या पिठावरती रेघा ओढणे जुळेना. गेलासी तू शौर्य गेले, गेलासी तू शौर्य गेले, राहिले ते भ्याड.
जिंकेले नाशिक मुखेड अन महाड, जिंकेले नाशिक मुखेड अन महाड. जय भीम. यांना विनंती करते त्यांनी आपले गीत सादर करावे. दगडाला पाझर फोडणारा आतापर्यंत आपण बघितलेला आहे, परंतु दगडावर पालवी फुलविणारा एकच महामानव बोधिसत्व भारतीय घटनाकार एकच होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्यामुळे मी माणसात आलो, मला माणसाची जाणीव झाली आणि त्यामुळे मी एक त्यांना अभिवादन गीत गात आहे. उजाड राणी उजाड राणी किमया केली समोठी, उजाड राणी किमया केली समोठी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. तव करुणेचे मेघ वर्षले, तव करुणेचे मेघ वर्षले, तृप्तीने मृत रान हर्षले, सजीव झाली सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. बहरून आले हे वन उपवन, पुलकित झाले शोषित तन मन, बहरून आले हे वन उपवन, पुलकित झाले शोषित तन मन. दान असे की दान असे की पडे अपुरी ही ओटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. हे शिल्पकारा नव जगतांच्या, वारसदारा तथागतांच्या, गौरव राहील गौरव राहील सदा विनयीच्या ओटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. जय भीम, नमो बुद्धाय. समितीचं कला प्रदर्शन तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. तुमच्या या सगळ्या उत्साहामध्ये आम्हाला सुद्धा आमचा मोह आवरला नाही असं म्हणता येईल. आणि आम्ही सुद्धा ठरवलं की आम्ही सुद्धा आता निघतो तर एक छानसं गाणं घेऊयात आणि आपण इथनं जाऊयात. म्हणजे असं वाटेल की आपण सुद्धा या जयंतीच्या निमित्ताने इथं सगळ्यांसोबत सामील झालो. कोरस कराल, रिपीट करायचंय. माझ्या भीमान संविधान पेरलं, माझ्या भीमान संविधान पेरलं, आम्ही शोषण बाजूला सारलं, आम्ही शोषण बाजूला सारलं, आम्ही शोषण बाजूला
शोषण बाजूला सारलव, आम्ही शोषण बाजूला सारलव. 18 पगड जातींचा जथा, 18 पगड जातींचा जथा. माणुसकीचा लागन पता, माणुसकीचा लागन पता. संविधानान जाती भेदाला मारलं व, संविधानान जाती भेदाला मारलं व. आम्ही शोषण बाजूला सारलं व, आम्ही शोषण बाजूला सारलं व, आम्ही शोषण बाजूला सारलं व. जनता होती घोर दरिद्री, जनता होती घोर दरिद्री. कशी बुजावी आर्थिक दरी, कशी बुजावी आर्थिक दरी. समान संधीच आभाळ भरलं व, समान संधीच आभाळ भरलं व. आम्ही शोषण बाजूला सारलं व, आम्ही शोषण बाजूला सारलं व, आम्ही शोषण बाजूला सारलं व. अज्ञान हे मतीला मारी, अज्ञान हे मतीला मारी. दलितांना या कोण होतारी, दलितांना या कोण होतारी. अज्ञ जनतेला भीमान तारलं व, अज्ञ जनतेला भीमान तारलं व. आम्ही शोषण बाजूला सारलं व, आम्ही शोषण बाजूला सारलं व, आम्ही शोषण बाजूला सारलं व. माझ्या भीमान संविधान पेरलं व, माझ्या भीमान संविधान पेरलं व. अन माणसाला माणसाशी जोडलं व, अन माणसाला माणसाशी जोडलं व, अन माणसाला माणसाशी जोडलं व, अन माणसाला माणसाशी जोडलं व. धन्यवाद धन्यवाद. छान, खूप छान ताई. टाळ्या वाजू द्या जोरदार यांच्यासाठी. यानंतर अरविंद खरात साहेब हे आपल्या समोर आपले गीत सादर करतील. विनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 134व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना. मी आपणास एक शिवरायांचं आणि बाबासाहेबांचं दोनांच्या नावानं एक गीत सादर करीत आहे. तरी आपण उत्स्फूर्त साथ मला द्याल असं मी आशा करतो. कांबळेसाहेब येते, कांबळेसाहेब या. इथे गाजले दोनच राजे, इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, अभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, महाडी घोषित केला, हरी घोषित केला. असे नरमणी दोन शोभले, असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती.
त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखनी होती, हाती लेखनी होती, हाती लेखनी होती. निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायांनी जनतेचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायांच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. प्रताप सिंग परंपरेला, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. धन्यवाद. जय क्रमांक 4 याच्या माध्यमातून आज जयंती 134व्या जयंती निमित्तानं मी आज सर्वांना शुभेच्छा देतो. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मेरे सर को जो सम्मान मिला है तेरे संविधान से मिला है, ये सम्मान जो मिला है तेरे संविधान से मिला है. ठीक आहे, एवढे मोठे माणसं से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को मिला है जो मुकद्दर से मिला है, ये मुकद्दर भी मैं तेरे संविधान से मिला है. आता मी तुम्हाला हे सांगतो की बाबासाहेबांसंग आपलं काय नातं आहे. या एक गाणं तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणून माझा आबा म्हणे बाप, माझा बाप म्हणे बाप, मी म्हणतो बाप, माझं पोरग म्हणते बाप. असं शोधून पाहना जगात, असं शोधून पाहना जगात. असं आहे काय कुणाच कुणाशी, असं आहे काय कुणाच कुणाशी, माझ्या भीमासारखं नात. असं आहे काय कुणाच कुणाशी, माझ्या भीमासारखं नात. माझी आजी म्हणते बाप, माझी बायको म्हणते बाप, माझी पोरगी म्हणते बाप, माझी पोरगी म्हणते बाप. असं शोधून पाहना जगात, असं शोधून पाहना जगात. असं आहे काय कुणाच कुणाशी, माझ्या भीमासारखं नात. असं आहे काय कुणाच कुणाशी, माझ्या भीमासारखं नात. काय सांगू देना कोणी मदतीला येईना, आम्ही माणसं असून कोणी माणूस म्हणेना. काय सांगू देना कोणी मदतीला येईना, आम्ही माणसं असून कोणी माणूस म्हणेना. त्या जन्माले आला आमचा मायबाप झाला, तो जन्माले आला आमचा मायबाप झाला. हा मेलेला समाज त्याने जागृत केला. असं झालं नाही कधी, असं होणारच नाही. पुस्तकात नाही, ग्रंथ इतिहासात नाही. पहा शोधून तिने मुखात, पहा शोधून तिने मुखात. असं आहे काय कुणाच कुणाशी, माझ्या भीमासारखं नात. असं आहे काय कुणाच कुणाशी, माझ्या भीमासारखं नात. हमारे कुएं में कोई पटसरकर नहीं होते, ना कोई डॉक्टर बनता, ना कोई प्रोफेसर होते. कसम तथागत की हम कभी के मर गए होते, अगर भारत में बाबा साहब पैदा न होते, अगर भारत में बाबा साहब पैदा न होते.
साधू संत आले तुम्ही कुठे होते आज किती दूर झाले काल तुम्ही कुठे होते आज किती दूर झाले तुमचे सेनाचे हात त्याने लावले पेनाले तुमचे सेनाचे हात त्याने लावले म्हणाले काही चांगलेही म्हणाले काही बेईमान झाले काही चांगलेही म्हणाले काही बेईमान झाले लाजतात अजूनही जय भीम करायले लाजतात अजूनही जय भीम करायले त्यांचं रक्त आमच्या नसा नसात त्यांचं रक्त आमच्या नसा नसात असं आहे काय कुणाच कुणाशी माझ्या भीमासारख नात असं आहे काय कुणाच कुणाशी माझ्या भीमासारख नात माझा आबा म्हणे बाप माझा बाप म्हणतो बाप मी म्हणतो बाप माझं पोरग म्हणते बाप असं शोधून पाहना जगात असं शोधून पाहना जगात असं आहे काय कुणाच कुणाशी माझ्या भीमासारख नात असं आहे काय कुणाच कुणाशी माझ्या भीमासारख नात उड़ता हुआ परिंदा हूँ आसमान में लहराता रहूँगा आंधी आए तूफान आए अपना रास्ता बनाता रहूँगा जब तक जान में जान है बाबा साहब का कारवा आगे बढ़ाता रहूँगा बाबा साहेब का कारवा आगे बढ़ाता रहूँगा. 14 तळाला बाबांची आठवण आली आणि ते गीतारूपी काय म्हणतात ते ऐका. 14 तळे आज बोलतो 14 तळे आज बोलतो व्यताही सांगतो खरी यावे बाबा यावे हो परतुनी यावे बाबा यावे हो परतुनी ओंजळीत मला ते घेता तव स्पर्शाने पावन झालो आता ओंजळीत मला ते घेता तव स्पर्शाने पावन झालो आता संघर्ष हा लढा गळा संघर्ष हा लढा गळा क्षणोक्षणी येई ध्यानी यावे बाबा यावे हो परतुनी यावे बाबा यावे हो परतुनी लाट्या काट्या सोसले हाल कित्येक झाले रक्त बंबाळ लाटा काट्या सोसले हाल कित्येक झाले रक्त बंबाळ तव क्रांतीची आठवण येते तव क्रांतीची आठवण येते सदा राई स्मरणी यावे बाबा यावे हो परतुनी यावे बाबा यावे हो परतुनी न्यायासाठी हक्कासाठी न्यायासाठी हक्कासाठी निस्वार्थी लढा समाजासाठी निस्वार्थी लढा समाजासाठी आठवण येता अश्रू वाहितो आठवण येता अश्रू वाहितो येई संजय नैनी पाणी यावे बाबा यावे हो परतुनी यावे बाबा यावे हो परतुनी 14 तळे आज बोलतो 14 तळे आज बोलतो व्यताही सांगतो खरी यावे बाबा यावे हो परतुनी यावे बाबा यावे हो परतुनी. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकत्रित बाबासाहेबांची जयंती साजरी करतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपण ज्या वेगळ्या गावावरून आपण नवी मुंबईमध्ये स्थायिक असाल ते आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकमेकांची ओळख आणि पहिचान होते ते खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी
आमचे भाऊजी दयानंद सीतावराव यांच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत. जयंतीनिमित्ताने आज मी या ठिकाणी आहे. संध्याकाळी निघणार आहे गावाला सोलापूरला. आमचं गाव सोलापूरची जयंती 20 एप्रिल 14 एप्रिलच्या नंतर जो संडे येतो त्या दिवशी सोलापूरची जयंती साजरी केली जाते. आणि महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये सर्वात मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक ही सोलापूरमध्ये साजरी केली जाते. संपूर्ण लाखोचा परिवार आपला हा पूर्ण घराला कुलूप लावून त्या दिवशी घराच्या बाहेर पडतो. आणि 20 एप्रिल ही एक अत्यंत आणि आगळी आणि वेगळी सर्व सोलापूरला लाजवेल अशा पद्धतीची सोलापूरची ही जयंती साजरी होते. या ठिकाणी मी आपणाला विनंती करेन की ज्यांना या ठिकाणी सोलापूरला यायला जमत असेल त्यांनी आपण 20 एप्रिलला सोलापूरची जयंती पाहायला आवर्जून यावं. या ठिकाणी मला बोलण्यासाठी जे या ठिकाणी खंडागडे साहेब, बागुल साहेब यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. या ठिकाणी काय सांगू बाई तुला भीम माझा कसा होता, काय सांगू बाई तुला भीम माझा कसा होता, 7 ठिगळ्याच्या बंडीचा भीम माझा किस्सा होता, 7 ठिगळ्याच्या बंडीचा भीम माझा किस्सा होता. जय भीम. धन्यवाद. आपल्यासारखं व्यक्तिमत्व हे जर काल आलं असतं तर या कार्यक्रमाला अजून 4 चांद लागले असते. आपण नेमका उशीर केला त्यामुळे तुम्हाला हे आटोपतं घ्यावं लागलं. आपण सोलापूरवरून या ठिकाणी आलात, तुमचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो. यापुढे ज्यावेळी या ठिकाणी जयंती साजरी केली जाईल, आपण एक दिवस जर अगोदर आलात तर आपल्याकडे असलेले कलागुणांना इथं वाव दिला जाईल. आपणास पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि यानंतर या ठिकाणी काल ज्या प्रतियोगिता झाल्या होत्या, लहान गट आणि मोठा गट, त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि पाककला स्पर्धा, या स्पर्धा काल आपण आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये जे पार्टिसिपेट झाले होते त्याच्यामध्ये आपण प्रत्येकी 3 नंबर घेतलेले आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक. त्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्या सहभागी झालेल्या सर्व पार्टिसिपेट झालेल्या सगळ्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्यांना बक्षीस वितरण करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण आयोजकांना या विभाग क्रमांक 4चे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करेन की स्टेजवर एक 3 खुर्च्या आपण या ठिकाणी आयोजित करा. 3 खुर्च्या इकडे आणा स्टेजवर. लहान गटामध्ये जे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने ज्यांनी पटकवलं आहे त्यांचं या ठिकाणी आपण बक्षीस वितरण करणार आहोत त्यांना. आणि म्हणून मी वितरण होणार आहे. त्यामध्ये तृतीय क्रमांक ज्यांनी पटकवला आहे ते म्हणजे अभिराज सावंत, त्याला विनंती करेन की आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. चित्रकला स्पर्धेत आपला 3रा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी उपस्थित सन्मान शिंदेगुरुजी यांना विनंती करेन की आपण त्याला हे बक्षीस देऊन त्याला. त्यानंतर द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकवला ते म्हणजे स्पृहा, त्या ठिकाणी या. स्पृहा गोडकेचे कोणी नातेवाईक असतील, आईवडील असतील तर त्यांनी येऊन तिथं ते बक्षीस घ्यायचं आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक, प्रथम क्रमांक ज्यांनी पटकवला ते म्हणजे ईश्वरी ढगे. ईश्वरी ढगे इथं 3रा क्रमांक आला आहे. प्रथम क्रमांक ज्याचा आला की म्हणजे ईश्वरी ढगे या. गौतमी कसबे आहे का? तिचे कोणी नातेवाईक, आईवडील असतील. गौतमी कसबे प्रथम निबंध लेखन स्पर्धा आपण आयोजित केली होती. त्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये या त्यानंतर द्वितीय क्रमांक साची लोखंडे. द्वितीय क्रमांक साची लोखंडे इथं आलाय. आणि प्रथम क्रमांक जो आहे तो कस्तुरी हादिमनी. कस्तुरी हादिमनी इथं प्रथम. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा कुलागटाची या ठिकाणी ते द्वितीय क्रमांक आशाताई आढाव यांचा द्वितीय क्रमांक या ठिकाणी आलाय. या त्यानंतर धनंजय कांबळे साहेब यांना विनंती करेन त्यांना एक वैचारिक पुस्तिका देऊन आपण त्यांचं या ठिकाणी. महानगरपालिकेचे
प्रशासकीय अधिकारी सन्माननीय तानाजी कांबळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होते। साहेब आपण कुठे असाल तर या ठिकाणी या आणि आपला स्वागत या ठिकाणी स्वीकारा। आपलं नेहमी आम्हाला बहुमूल्य योगदान असतं, खूप सारी मदत असते आणि म्हणून या ठिकाणी आपलं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने आपण इथे एकत्र आलेलो आहोत आणि या जयंतीच्या निमित्ताने या महामानवाला त्रिवार वंदन आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेबांसाठी 1-2 ओळी मी आधी सादर करेन आणि त्यानंतर माझं एक गीत सादर करतो आपल्यासमोर। आवडलं तर नक्कीच टाळ्याचा प्रतिसाद द्या। बाबा तुम्ही नसता तर आज मी कुठे असतो, बाबा तुम्ही नसता तर आज मी कुठे असतो, काय करत असतो, कुठल्या अंधाऱ्या आयुष्यात खितपत पडलो असतो। बराच वेळ या विचाराने अस्वस्थ आहे, बाजूला आवाज अरुण काळीची कविता वाचतोय, पुन्हा पुन्हा वाचतोय, पहिल्यांदाच वाचावी तशी। बाबा तुमच्यासाठी 2 शब्द। गर्दीत पोरग हरवू नये म्हणून बाप पुढे जाऊन रस्त्यावर उभा राहतो, गर्दीत पोरग हरवू नये म्हणून बाप पुढे रस्त्यावर जाऊन उभा राहतो, तसा तो पुढे आलास 21व्या शतकात आमच्याही आधी। खरंच तुम्ही आमचा मदरबोर्ड आहात बाबा। थँक्यू बाबासाहेब। वंदन करून चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया। चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया। चोचितला चारा देत होत सारा, चोचितला चारा देत होत सारा, आईचा उबारा देत होत सारा, आईचा उबारा देत होत सारा। भीमाई परी चिला पिलावरी, भीमाई परी चिला पिलावरी, अंक पांगराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया। 134व्या जयंतीनिमित्ताने ज्ञान सूर्याला पुन्हा एकदा त्रिवार वंदन आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा, लोपली निराशा, लोपली निराशा, लोपली निराशा। 7 कोटीमध्ये विकासाच्या आधी, 7 कोटीमध्ये विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया। झालं नवे नेते मलाईच धनी, झाले नवे नेते मला
आईच धनी वामनच्या मनी येते जुना आठवणी वामनच्या मनी येते जुना आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोट खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया माऊलीची छाया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया. धन्यवाद साहेब, खूप सुंदर असे गीत तुम्ही सादर केलं. यानंतर इनया सुके ही एक डान्स साजरी करणार आहे. नांदना नांदन इनया सुके. शिखरावर नेणारी दिव्य शक्ती जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली. जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही कधी रुसली देखील नाही. पहाटे उठून गोवड्या शेळी थापून कोळसा वेचून पैका जमून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला. सोन्यासारखा धाडलेला हा संसार
अंधश्रद्धेविरुद्ध मोठा लढा दिला. त्यांनी लोकांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक, बहिष्कृत, भारत व समता यासाठी वृत्तपत्रे सुरू करून समाजाला जागृत केले. अखेर 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्तिमत्व होते. अशी या महामानवास माझा कोटी कोटी प्रणाम करून मी इथेच माझे 2 शब्द थांबवत आहे. माझे नाव बिरादार आहे. मी 4थी कक्षात आहे. माझ्या शाळेचे नाव रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उल्वे आहे. आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मी त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नाही, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपल्याला मिळणारे समाधान तात्पुरत असते. उलट शिक्षणामुळे आपल्याला मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीस, पण एक पाऊल पुढे टाकून माणूस शिक्षण घेऊन बुद्धीची भूक भागवावीस. शिक्षणाची अखंड पेट ती मशाल होती. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, मुखी नारा. राष्ट्रीय घटनेचे खरे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर आज यांची जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला होता. बाबासाहेब आंबेडकर हे माझे रोल मॉडेल आहेत. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत हुशार होते. बाबासाहेब आंबेडकर हे भारताला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, मुखी नारा हे सांगितले आहेत. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील 18 तास अभ्यास करायचे व ते अत्यंत हुशार होते. धन्यवाद. भारत माता की जय. बाबासाहेब आंबेडकर की जय. प्रिया इंगोले आणि आज मी पियानो माझा वाजून दाखवणार आहे.
As everyone knows, 14th April is celebrated as Dr. Babasaheb birth anniversary every year. On this auspicious day, we remember the constitution of Dr. Ambedkar. Village named as Mahau in the Indore district of Madhya Pradesh. Dr. Bhimrao Ramji Ambedkar was also called as Babasaheb Ambedkar. He was belonged to the Mahar caste. This caste was also called as untouchable in that time. In his brothers and sisters, only one Ambedkar was who has been succeeded. After completing his studies in America and London, he spent the rest of life in service of the society. He was awarded as Bharat Ratna and he have been get 32 degrees. This great man has been done an important role on farming and constitution of our India. He was the first love minister of our India and the chairman of constitution drafting, and he was the father of constitution. Thank you. To speak at the Dr. Babasaheb Ambedkar. He was born 14th April 1981. He was known as the father of the Indian Constitution. He fought against untouchability and social injustice. He believed in equality for all. He was the first law minister of the independent India. लेखनी गबाय मी भीमाची, भीमाची लेखनी गबाय मी भीमाची, भीमाची लेखनी गबाय मी भीमाची. काळ्या मनूचा इमला मी गाडीला, त्यात मनूचा मुडदा मी गाडीला. काळ्या मनूचा इमला मी पाडीला, त्यात मनूचा मुडदा मी गाडीला. मुडदा मनूचा मीच पाडला रणी गबाय मी भीमाची, भीमाची लेखनी गबाय मी भीमाची, भीमाची लेखनी गबाय मी भीमाची. ऐरा गैऱ्यांच्या लेखण्या नुसती दिसायला देखण्या. ऐरा गैऱ्यांच्या लेखण्या नुसती दिसायला देखण्या. काळ्या मनाच्या काळ्या साऱ्या जणी गबाय मी भीमाची, भीमाची लेखनी गबाय मी भीमाची. जय भीम. यानंतर लिंबराज ठाकरकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष शिंदे त्यांच्या भावाचं ते गाणं मी बोलून दाखवतो, ते ऐका. एक चमत्कार व्हावा, एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, याव गगनातून खाली एक विमान, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून उतराव माझ्या भीमान, भीमान उतराव माझ्या भीमान. निळ्या निळ्या आकाशातून विमानातून भीम फिरे, पावसाची सर नाही पडतील मोती हिरे. निळ्या निळ्या आकाशातून विमानातून भीम फिरे, पावसाची सर नाही पडतील मोती हिरे. प्रवास झाला हो छान, साहेब हरलं माझं भान. प्रवास झाला हो छान, साहेब हरलं माझं भान. असं सांगाव माता रमान, लय आनंदान सांगाव रमान. त्यातून उतराव माझ्या भीमान,
भीमान उतराव माझ्या भीमान सुटबुट कोट आणि संविधान हातात अमृत वाहते जणू भीमाच्या पेनात सुटबुट कोट आणि संविधान हातात अमृत वाहते जणू भीमाच्या पेनात सूर्य ताऱ्यांचा साज ढोल ताशांचा आवाज सूर्य ताऱ्यांचा साज ढोल ताशांचा आवाज स्वागताला याव रामजी बाबांना स्वागताला याव रामजी बाबांना त्यातून उतराव माझ्या भीमान भीमान उतराव माझ्या भीमान. धन्यवाद. नमो बुद्धाय सगळ्यांना. आज बाबासाहेबांचा 134वा जयंतीचा कार्यक्रम होत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये मी जो आजचा जो बोधगया महाबोधी महाविहार जो आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल एक चर्चा मी ऐकण्यात आली नाही, तर त्याचमुळे चला थोडंसं त्या विषयावरती बोलूया. तर हा आंदोलन बोधगयामध्ये जवळजवळ मागील 50 दिवसापासून चालू आहे आणि ह्या बोधगयाच्या आंदोलनासाठी बनते विनय आणि बनते आकाश लामा हे लीड करत आहे. तर आणि सरकार पण त्याच्यावरती अजून काय आपलं जे मागणी आहे की बोधगया टेम्पल जो आहे ॲक्ट आहे तो कॅन्सल होऊन ते पूर्ण बोधगया विहार आमच्या ताब्यात मिळावं, कारण आमचा एक बौद्धाचा आणि हा आमचा होली प्लेस आहे मी तसं बघितलं तर याच्याबद्दल आमचे जे हे होते आपले श्रीलंकन बौद्ध भिक्खू अनार्गिक धम्मपाल त्यांनी खूप मोठा संघर्ष केला. तो जवळजवळ 1891 साली म्हणजे ज्या वर्षी बाबासाहेबांचा जन्म झाला त्या वर्षापासूनचा तो संघर्ष आहे आणि त्यांच्या संघर्षामध्ये त्यांनी श्रीलंकेवरून येऊन खूप मोठा संघर्ष दिला, कारण तो बौद्ध आपलं जे बौद्धगयाचं जे मंदिर हे आहे विहार आहे त्याच्याबद्दल पूर्ण कब्जा जे लोकल आपण ब्राह्मण किंवा त्यांचं आहे तर त्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. त्याच्यानंतर ते परत श्रीलंकेला गेले, त्यांनी परत 3-4 बौद्ध भिक्खूबरोबर आले. त्याच्यानंतर संघर्ष केल्यानंतर त्यांच्या 2 बौद्ध भिक्खूंची परत हत्या पण झाली. असं करत करत 1949 साली 1933 साली अनार्गिक धम्मपालांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर 1949 साली तो BT ॲक्ट बोधगया टेम्पल ॲक्ट 1949ला तो पास झाला आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की 4 बौद्ध भिक्खू असतील म्हणजे कमिटीवरती आणि 4 ब्राह्मण असतील आणि त्याच्यानंतर 5वा म्हणजे 4 8 आणि 9वा जो आहे तो बोधगयाचा डिस्ट्रिक्ट कलेक्टर असणार. अशा पद्धतीने तो बोधगया पूर्ण म्हणजे बौद्धांच्या कब्जामध्ये नसून तो हे आपल्या हिंदूंच्या कब्जामध्ये आहे. तर ते तो त्याच्यासाठी आपला संघर्ष चालू आहे आणि हा ॲक्ट 1949 साली पास झाला आणि त्याच्यावरती अजून ते त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे, कारण 26 जानेवारी 1950 साली आपल्या भारताची राज्यघटना अस्तित्वात आली आणि हा कायदा राज्यघटनेच्या अगोदरचा आहे आणि आपलं आर्टिकल 19 हे आर्टिकल 13 असं सांगतं की ह्या 26 जानेवारी 1950च्या अगोदरचे जेवढे कायदे आहेत ते नल आणि वॉर्ड म्हणजे 0 आहेत आणि त्याप्रमाणे हा सुद्धा कायदा हा नल झाला पाहिजे किंवा हा मान्यता हा इम्प्लिमेंट झालाच नाही पाहिजे, पण तो इम्प्लिमेंट केला जातो की हे सगळं अनकॉन्स्टिट्युशनल आहे. तर त्याचा हा आपला संघर्ष आहे. तर माझं मत आहे की आपल्या सगळ्या लोकांनी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आणि आता असे सिच्युएशन आहे की
22 मे म्हणजे बुद्ध जयंतीच्या दिवशी खूप मोठा तिथे मोठं आंदोलन होणार आहे बौद्धगयामध्ये. तर माझं मत आहे की जास्तीत जास्त लोकांनी तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि मी तर असं समजेल की त्याच्या अगोदरच त्याला सोल्युशन मिळून येऊन तो बौद्ध गया आमच्या ताब्यात मिळावं हे चांगली गोष्ट आहे. समजा नाहीच मिळालं तर आपल्याला 12 मे च्या दिवशी तिथं आपल्याला पोहोचून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम. नमो बुद्ध. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार दयाचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीचा दाविला दिना. भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. भीमाच्या शिकवणीने, भीमाच्या शिकवणीने सुधर माझं घर. गरीबाचे पोर माझे झाले कलेक्टर. गरीबाचे पोर माझे झाले कलेक्टर. भीमाच्या शिकवणीने सुधरले माझे घर. गरीबाचे पोर माझे झाले कलेक्टर. गरीबाचे पोर माझे झाले कलेक्टर. उपाशी राहुनी आम्ही दिवस काढलं. उपाशी राहुनी आम्ही दिवस काढलं. वेळेवर पोराला वेळेवर शाळेत धाडलं. पोराला वेळेवर शाळेत धाडलं. रोज लाकडाची मोडी, रोज लाकडाची मोडी वायाची डोईवर. रोज लाकडाची मोडी वायाची डोईवर. रोज लाकडाची मोडी वायाची डोईवर. गरीबाचे पोर माझे झाले कलेक्टर. गरीबाचे पोर माझे झाले कलेक्टर. गरीबाचे पोर झाले कलेक्टर. गरीबाचे पोर माझे झाले कलेक्टर. धन्यवाद आजी. कनिका कांबळे ही आपल्या समोर भीमराज की बेटी या गाण्यावर डान्स करणार आहे. मी खरात साहेबांना विनंती करते ते गाणं लावावं तिचं. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ.
आम माणूस की देई त्याने दिदला मार्ग नवा त्याने दिदला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुध हवा साऱ्या विश्वाला बुध हवा समाजान होत ज्यांना टाकील दूर तया पाहून या त्याचा दाट लवूर त्यानी दिधला ज्ञान दिवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा त्यानी दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की देई माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की देई त्यानी दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा धर्म दम्म जाती पाती फेकून द्या रे नव्या मानवाचे तुम्ही प्रेषित वारे धर्म दम्म जाती पाती फेकून द्या रे नव्या मानवाचे तुम्ही प्रेषित वारे पंचशिलाचे पायिक व्हा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की देई माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की देई त्याने दिदला मार्ग नवा त्याने दिदला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की देई माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की देई त्याने दिदला मार्ग नवा त्याने दिदला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा चुकलं तर मला माफ करा पोराला धम्म शिकवा सासरी लवकर येते नांदाय अहो मामाजी तुम्ही सोडवा दारू त्यांची गठोड माझ लागतय बांधाय अहो मामाजी पोराला धम्म शिकवा सासरी लवकर येते नांदाय अहो मामाजी लग्न आधी दावीत होते
होते लग्नाआधी दावीत होते मजला ते सद्गुण मजला ते सद्गुण लग्नाआधी दावीत होते मजला ते सद्गुण मजला ते सद्गुण लग्नाआधी दावीत होते मजला ते सद्गुण मजला ते सद्गुण भाला न बरची न घाव पाहिजे ना भाला न बरची घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे नव्या भाग्यताचे स्वप्न ते असू दे तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे कुण्या गावकीचा दुवा साधला रे आहे भीमयुगाचा नवा दाखला रे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे असे कैकवैरी अचंबित केले रूढी जानकीला रे ऊच जीत केले चाललो आम्ही पर शिखर वैभवाला गरज आज नाही कुणाची आम्हाला ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे अरे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझा तू जपावा नवा वारसा तू स्वतःला स्वतः घडव माणसा तू नको मेजवानी अशी दुर्जनाची भाकरी ती खाऊ आम्ही इमानाची ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे उसळू दे त्या लाटा तुझ्या तीरावरती आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती सोडला आम्ही तो वाळवंट सारा विमाने दिला हा सुखाचा किनारा ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे अरे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे ना गाव पाहिजे
उपाशी ना जाऊ पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे अरे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे आता तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे आणि त्याच व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खालच्या जातीचा म्हणजे तो गुलाम आणि तो वरच्या जातीचा म्हणजे तो मालक. ही संकल्पना तोडणारे एकच होते, ते म्हणजे बाबासाहेब. गुलामी का टूट गया जाल गुलामी का टूट गया जाल ये भिखारी बने हैं मलामाल ये मेरे भीम का कमाल गुलामी का टूट गया जाल ये मेरे भीम का कमाल गुलामी का टूट गया जाल ये मेरे भीम का कमाल. अरे क्या हमेशा बाबा साहेब करता रहता है, पागल हो जाएगा एक दिन. मुझे दुनिया कहे पागल मुझे दुनिया कहे पागल मैं भी जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही, सोन्यासारखा धाडलेला हा संसार